त्या दिवशी हानमार करताना बाप्पाचं आणि त्यांच्या मुलाचं नाव म्हणजे बाप्पाचं नाव घेत होते शेतामध्ये. बजरंग बाप्पा म्हणून. हा, तुला जीव मारला तरी आमचं कोणीच काही करू शकत नाही. हा, आम्ही ते आमचे पाहुणे आहेत असं म्हणत होते. पुढं काय तिथून पुढं आई वडील आणि भाऊ आणि भाऊजाईनं त्यांनी सोडवासोडी केल्यानंतर ती तिथून निघून गेली. ती मला म्हणले पोळ्याचा आहेस आणि तू जिथं दिसशील तिथं तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही. तू इथून शेत विकून जा. आता तू कोळगांडाच्या अवलाद आहेच, तू महादेव कोळेची ही आहेच असं म्हणून त्यांनी तिथून मला खाली पाडून नरड हे दाबलं. काय काय चर्चा करत होते आरोपी? काही नाही सर ते म्हणत होते आमचे तुला जीव बी मारला तरी आमचं कोणी काही करू शकत नाही. त्यांना पाठराखण आहे का कोणाची? त्यांनी कुणाची तरी पाठराखण असेल त्यावेळेसच त्यांनी एवढे धमकी नेऊन एवढं मारतात ना सर. कुणीतरी असं म्हणजे विनाकारण कुणी कुणाला मारू शकतं का? आज माणूस माणसाला कुणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय मारू शकतो का? मला सांगा ना. तुम्ही स्पष्ट बोला ना, कोणाची पाठराखण? काय सौरभ सोनवणेचं नाव घेत होते फाटलीवर मारताना. ती मारताना की माझ्या स्वतः सख्या भावाने आम्ही मित्र असताना त्याला फाटदिरीने चाकू घातला. म्हणले कुणी काय करू शकत नाही मेला तर. आणि तिथून अंबाजोगाईच्या कॅमेरेमध्ये सध्या कैद आहे. तिथं सध्या तिथपर्यंत सध्या आलं ते सर. तिथं सध्या त्यांची आमची हातापाय झालेली आहे. किती वाहनं होते पोलिसांनी वाहनं जप्त केली? वाहनं काहीच नाहीत जप्त केलेले. 9 आरोपींचा अटक आहे. तुम्ही तिकडे होतात, वाहन कोणती होती? कुठं? हल्ला झाला पांढरी कार्पी होती. मागणी तर केली आहे. जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर गायकवाड, त्याचं जी प्री प्लॅनिंग झालं, त्याचं घर आणि कारखाना फक्त 100 मीटरचं अंतर आहे. त्याच ठिकाणी प्लॅनिंग केली. ते एका वेळेस देण्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो. दुसरं जी की मला सारख्या कंटिन्यू धमक्या येतात किंवा इथं काल दिवसव्यापीच्या आवारामध्ये खुन्नस देणं, धमकी देणं, त्यासाठी एक संरक्षणाचं एक पत्र दिलंय. आणि माझ्यावरती आणि उमेश मानेवरतीही त्यांना खोटे गुन्हे दाखल करून ह्या न्यायाच्या भूमिकेतून कसं ह्यांना डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू. त्यासाठी मी SP साहेबांना बोललो. SIT मध्ये बी काही कर्मचारी हे करायचे होते, ॲड करायचे होते. तिथे आम्ही ते नावं आज SP साहेबांना दिलेत. कारवाई संदर्भात काय म्हणाले? इन्व्हिटेशन चालू आहे म्हणले, 100% तपास चालू आहे म्हणले. सौरभ सोनवणे याची 4 तास चौकशी झाली आणि चौकशी त्याचा जबाब सोडून देण्यात आलेला आहे. करतील ना तपासामध्ये, त्यांचा तपास चालू. त्या तपासावर आपण कुठंच त्यांना हे करणार नाहीत. पोलीस सुरक्षेची मागणी केली होती, सुरक्षा कधी प्रदान करण्यात सांगितलं? आज संध्याकाळपर्यंत कल घेऊन त्याची कारवाई करतो म्हणले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.